आउट. ए अंजी कोशिंबीर खेळतो का काय? असं का आणलंय मला हे? 1 लाखाची सुपारी होती ना, तुम्ही सांगितलं होतं म्हणून मी इकडे आलो. ना खूप प्रश्न पडतात यार. ही पद्धत नाही ना, सुपारी आणताना सेलिब्रिटी म्हणून तुम्ही मिळणार सुपारी मिळणार. हा जरा थांबावं लागेल, थंड घ्यावा लागेल. विशाखामाई बस 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 पोराव बस नाही बस ना. रताळ्यात तुमची सलामी होते, वरती पत्र्याची जाळी होते व बस बस. अरे तिच्या योगो न रे योगो न. डोक्यावर मेथीची जुडी उगवलेले बकरी कोण आहे? माही समीर चौगुले आहे, कॉमेडी आहे. तू बघू नको यार माझ्याकडे. हा कॉमेडी. तुझा बर्थडे आहे ना माही, म्हणून सेलिब्रिटीला आणलाय. हे ते चौगुल हे टीव्ही वर येगा इथं येगळं दिसतंय. एवढंच आहे रे रायफल एवढं. हे सेलिब्रिटी या बस इथं. बस 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 रे बस. मग काय घेणार? ताडी का माडी? कुठे आमच्या नशिबात ताडी का माडी? आमच्या नशिबात दर बुधवार गुरुवारी एकच जाडी. मी सांगतो ना माई. तू बस मामी, तू काय याडा बिडा झाला, जरा थंड घे. काय जाडी बिडी बोलू नको, डायरेक्ट खाडीत पाठवेल तुला. कोण आहे कोण? तुला ओळखत नाही. अरे ही कुप्रसिद्ध दरोडेखोर माई वाटेगावकर. माई वाटेगावकर तू ओळखलंच नाही ना? ते चंद्रपूरला ते उडवलं होतं सगळ्यांना तिथे 30 लाखाची. अरे बापरे, चोरी केली होती. माझं काहीच चुकलेलं नाही, मी काहीच करत नाही हो. आमच्या कार्यक्रमात सगळे मोठे गोस्वामी ठरवतात, माझं स्वतःचं काही नसतं. काही नाही. अर्ध्या स्किटची आयडिया त्यांचीच असते. माझा एखाद दुसरा पंच असतो, त्याला पण खोटे लाफ्टर्स लावतात. माझं काही नाही. हे चौगुल आहे, कशाला घाबरतो? कशाला या नाही काय मला घाबरू नको. हे दोस्ता तुला काय दरोडे टाकायला नाही बोलवलं इकडे? मी काय टाकणार दरोडे? स्पॉट दादाला 2दा चहा आण रे हे सांगायला सुद्धा घाबरतो मी. काय टाकणार दरोडे? नाही खरंच. माझा नंबर तुम्हाला कोणी दिला? ओक ते प्रसाद ओक आहे ना, त्यांनी दिलता. त्यांनी दिलता. ते म्हणले 1 नंबरचं जोकर आहे, मस्त हसायला येईल. प्रसादोकनी माझा नंबर का दिला? कुठे कुठे? ते नवीन पिक्चरचं शूटिंग आहे ना, लोकेशन बघायला आलती इथं. हे फिक्स केलं आणि आम्हाला पार्टी दिली. प्रसादोक दरोडेखोरांना पार्टी देतो. इथे बसलेल्यांना पार्टी देत नाही प्रसादोक. कपालाला 2 तास नली लावली बंदुकीची, तेव्हा पार्टी मिळाली 1 नानकटे 4 कटी. जंगीच पार्टी दिली. फ्रेश वाटलं एकदम. चला भेटूया आपण नंतर. कुठं आलो तो तसं जातो. येणार काय? फिरायला आला काय? बर्थडे आहे ना आपला. सेलिब्रिटी म्हणून बोलवलं ना, मनोरंजन कर. ना मनोरंजन कर ना, सुस्कारा. अरे मनोरंजनाचं एक मिनिट, मनोरंजनाचं ठरलं नव्हतं आपलं. मी काय सांगितलं होतं, आल्यावर फक्त हात दाखवायचा एवढंच ठरलं होतं. मनोरंजनाचं नव्हतं ठरलं माझं. आपल्याला नाराज करणार काय? बर्थडे आहे ना आपला, नाराज करणार आपल्याला? नाही नाराज नाही करत, पण ते स्किट असतं ना, ते 2 जण करतात ना, मी आणि ती विशाखा वगैरे आहे ना. नाही आम्ही दोघे मिळून आम्ही करतो. कळलं का तुम्हाला? मी आणि विशाखा करतो. इथे जमणार नाही, मी एकटाच आहे ना आता. नाही जमणार. हो एकट्याने करायचं. ते 2 जण आहेत ना. जॉक कर. असं नाही जोक करू शकत. जोक करतोय. खाली करा ते. हसू नको तू. चल जॉक कर. एक डॉक्टर असतो, त्याला हॉस्पिटलला जायचं असतं. ओमकार काय झालं? जोक केलं ना. जोक
हा जोक नाही आहे. डॉक्टर आहे, त्याला फक्त हॉस्पिटलला जायचं एवढंच आहे. ह्याच्यात जोक नाही. ऐका माझा, पुढे जोक आहे. तर त्या डॉक्टरला हॉस्पिटलला जायचं असतं. तो हॉस्पिटलला जातो, तिथे पेशंट असतो, त्याला विचारतो काय काय एवढं. अरे हा जोक नाही आहे. हा जॉक होता. जोक होता. मला सांग ना, मी एकटी पडते. अरे यार, तो डॉक्टर फक्त हॉस्पिटलला पोहोचलाय, त्याच्यात काय हसण्यासाठी एवढं? हसायचं नाही. अरे नाहीये जोक, पुढे तुम्ही ऐका ना, मला बोलू द्या आधी. हो, डॉक्टर फक्त गेला हॉस्पिटलला, ह्याच्यात काय हसण्यासारखं? बोलू द्या मला जरा. तो डॉक्टर तो हॉस्पिटलला जातो, पेशंटला विचारतो काय आहे. पेशंट म्हणतो ठीक आहे, आज ऑपरेशन आहे. तो म्हणतो राऊत टेन्शन घेऊ नका, ऑपरेशन नीट होणार. तो म्हणतो माझं नाव राऊत नाहीच आहे. तो डॉक्टर म्हणतो ते राऊत तुमचं नाही, राऊत माझं नाव आहे, मी मलाच म्हणतोय. पुढं काय वाटा? पुढे काय नाही, जोक संपला. हा जॉक वाटा. अरे नाही, जो काय ना पहिल्या 2 लाईन मध्येच आहे. बोल काय बोललं पहिले, बोल, बोल बोल. 2 लाईन बोल. डॉक्टर असतो, त्याला हॉस्पिटलला जायचं. याच्यात कुठे जोक आहे? अरे जोक नाही माई, दुसरी लाईन याच्यापेक्षा डेंजर आहे. तू बोल 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 दुसरी बोल. तो डॉक्टर त्या अरे बोलू दे ना आधी. थांब ना, बोलू दे ना, थांब ना, फोडू नको ना, थांब ना. डॉक्टर पेशंटला म्हणतो काय आहे. अरे नाही यार, ह्याच्यात जोक काय आहे यार? आयुष्यात कधी जोक केलेला नाही आहे यार ह्याच्यात. अरे हा जोक नाही आहे. जोक जाऊ दे, मी काय एक्सप्लेन करतोय ना, सांगतो, मला माफ करावं. असे जोक नाही सांगू शकणार. दमला काय घसा ओला करतो. बस बस बस. दारू पितो का? सेलिब्रिटी ओळखतात ए दारू पितो का? दारू पितो. ए ज्युनियर दादा दादा म्हणतात मला. तुम्ही बस ना. दारू पितो का? दारू पितो. नाही मला नको. ए दारू पी. कॉन्ट्रीब्युशनचे पैसे नाही वत ग्लास भर. नाही, कॉन्ट्रीब्युशनचे पैसे नाही. काय कॉन्ट्रीब्युशनचे पैसे कोण मागते तुझ्याकडे? ए वत रे वत. पी. चल जॉक बोल. आता जोक नाही, ऑलरेडी एक पडलाय मगाशी, नाही होणार जोक. मग आवाज काढ. आवाज आवाज नाही काढू शकत मी. आवाज काढ. आवाज काढ. एकच आवाज काढेन मग मी. काढ. मग नंतर मला सोडायचं. काढ. सनईचा आवाज काढतो. याच्या तर आता अरे सनई चौघड्या, सनई चौकडे कसाला आवाज काढला? काय झालं? अरे तो आवाज काढला, माईला नवऱ्याची आठवण आली ना. म्हणजे अरे तो कवटी शेंडी गँग आहे ना, त्याने लग्न झालं माईच्या नवऱ्याचा खून केला ना, सुहागरात पण झाली ना माहितीये. म्हणजे मी सनईवरून त्यांना लग्न आठवलं आणि म्हणतात. अहो नाही, पण माझ्या मनात सुद्धा नव्हतं हे. बल्लू बल्लू का गेला? बल्लू त्या कवट्यानं माझ्या बल्लूला उडावला. त्याची अख्खी गँग मी मारली. जरा त्रास नाही झाला, पण आज लय त्रास झाला. या कुत्र्यानं त्याचं नाव काढलं. याच्यामुळे मला बल्लूची आठवण झाली. ह्याच्या तर माझ्या मनात पण नव्हतं. मी असाच आवाज काढला. मी नाही काढणार यापुढे. नाही करणार, कधीच आवाज काढणार नाही. एक मिनिट कुठलाच आवाज काढणार नाही. ए चौगुल्या उठ 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 उठ. मला माफ ये बघ, करा. तुझा माझा काय पर्सनल राडा आहे? अजिबात नाही. आपला काय प्रॉब्लेम आहे? नाही. आपलं काय भांडण आहे? अरे नाही अरे नीट बोल. नीट बोल. आपलं भांडण नीट नाही. बोलायचा, नाही तर हित कापून टाकेन. नाही, आपलं नाही. आपलं काय भांडण आहे? नाही ना? नाही. सगळं बरोबर केलता तू. हा. फक्त बल्लूची आठवण काढली ना, तिथं तू चुकला. चुकलो, मी चुकलो. माझ्या जखमेवरची खपली काढली तू. आता जास्त बोलायच्यात निघायची तू. निघ निघतो. निघ. मा डोकं आउट आहे. निघ. आणि हे बघे,
तुला काय पण प्रॉब्लेम आला ना आपल्याला फोन करायचा. काय पण प्रॉब्लेम आहे, आपलं कलाकारावर जाम प्रेम आहे. पण आता तू निघ, निघ. माझं एक काम होतं ऍक्च्युली. 1 लाख पाहिजे होते. काय 1 लाख रुपये पाहिजे होते. काय बोलतो? 1 लाख पाहिजे आता. नीट बोले. 1 लाख रुपये ठरले होतं मानधन. तुझ्या मला नको आहे ते, नकोच आहे हे सांगायचं होतं मला. का 1 मिनिट का दिलं नाही अजून पैसे? सबूत दिल त्यांना आपण पैसे द्यायचं म्हणून. पैसे काढ त्याला. सॉरी देऊन टाक त्याची पिता घे. माई तू कॉमेडी केली नाही मग कशी तू घे. अरे माई तुम्ही मला 1 लाख रुपये दिलेत. जा. माझा गैरसमज झाला हो तुमच्याबद्दल. जा. तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात हो. जा. मी खरंच नाही. कलाकारांवर अरे इतकं जा ना प्रेम तुझ्या. तुमच्यावर की मी कधी माई तू सावर माई जाऊ दे. आवाज नाही ना आता तू माई 1 मिनिट. माई तुम्ही मी एक लेखक आहे आणि मला आता 2 ओळी सुचल्यात तुमच्यावर. मला म्हणायच्यात माई. ह्याचं काय आता? नाही मला म्हणायच्यात माई. तुमचा हा जो दयाळूपणा बघून मला 2 ओळी सुचलेत. प्लीज म्हणू दे. ए, बोल. जशी दुधावर असते साय, जशी दुधावर असते साय, तशी माझी ही वाटेगावकर माय. आता ये. परत कशाला आला? तू बाईला पकड. काय झालं काय पण मग? अरे तू गेला होतास ना, तू परत कशाला आलास? आणि येऊन तू काय केलीस? कविता काय बोल काय केली? जशी दुधावर असते साय. साय कशाला पाहिजे तुला? अरे जेव्हा कावट्याने बल्लूला मारला ना तेव्हा ताईच्या हातात, आपल्या माईच्या हातात दुधाचा ग्लासच होता. आणि त्या ग्लासावरची साय माझा बल्लू खातो आता. अरे सगळे मला आवाज येतात त्याच्यावर बांधलंय की काय स्किट? असं कसं होईल? आणि नाही काढणार ह्याच्या पुढे, नाही काढणार. बंदूक ठेवा, ह्याच्या पुढे नाही काढणार. मी फक्त डोर बेलचा आवाज काढेन. काय झालं? अरे कशाला डोरबेलचा आवाज काढला? ही डोरबेल होती माईच्या घरची. तो झेंडी येऊन हीच डोरबेल वाजवले होते. मला माहिती